थंडीच्या दिवसात मार्केटमध्ये मशरूम भरपूर प्रमाणात येतात आणि आज मी अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच मशरूम मसाला बनवणार आहे. कलर, स्ट्रक्चर, टेस्ट इतकी जबरदस्त की तुम्ही एकदा जरी या पद्धतीने मशरूम मसाला बनवलात तर 100% गॅरंटी तुम्ही याच पद्धतीने कायम मशरूम मसाला बनवून खाल. इतका हा मशरूम मसाला टेस्टी बनतो, त्याशिवाय बनवायलाही खूप सोपं आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होतो. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. तर मशरूम मसाला बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी 7 ते 8 काजू अर्धा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवले, कारण भिजलेल्या काजूची अगदी फाईन पेस्ट बनते. त्यानंतर मी 1/2 किलो मशरूम, 3 मीडियम साईजचे कांदे आणि 2 टोमॅटो घेतले. आता हे मशरूम मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले, कारण मशरूम वरती माती किंवा धूळ अगदी पटकन चिकटते. आता हे मशरूम थोड्या मोठ्या साईज मध्ये असल्यामुळे याचे मी 5 ते 6 पीस करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे किंवा लहान पीस कट करून घेऊ शकता. त्यानंतर 2 टोमॅटो बारीक आकारामध्ये कट करून घेतले. त्यानंतर 3 मीडियम साईजचे कांदे चॉपरने अगदी बारीक चॉप करून घेतले. त्याऐवजी तुम्ही बारीक आकारामध्ये कट करून घेऊ शकता. तर मी येथे 1/2 किलो मशरूमसाठी हे जे कांदा, टोमॅटो आणि मसाल्यांचं प्रमाण घेतलं आहे त्याची ग्रेव्ही अगदी परफेक्ट बनते. त्यामुळे इथं मी सांगितलं आहे त्याच प्रमाणात कांदा, टोमॅटो आणि मसाले वापरा. आता मशरूम मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतले. यामध्ये 1 चमचा साजूक तूप ऍड केले. तेल आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 2 वेलची आणि 2 इंच दालचिनीचा तुकडा ऍड केला. त्याचबरोबर चॉप केलेला कांदाही ऍड केला. आता कांदा तेल तुपामध्ये चांगला परतून घेतला. हलकासा सोनेरी कलर यायला चालू झाला की यामध्ये 1 चमचा आले, लसूण आणि मिरचीची पेस्ट ऍड केली आणि कांद्याला चांगला डार्क सोनेरी कलर येईपर्यंत आणि आले लसणाचा कच्चा वास येईपर्यंत परतून घेतला. आता यामध्ये कट करून घेतलेला टोमॅटो ऍड केला. आता हा टोमॅटो कांद्यामध्ये पटकन मॅश होण्यासाठी म्हणजेच वितळला जाण्यासाठी यावरती लगेचच चवीनुसार मीठ ऍड करायचं, चांगलं परतून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून मंद गॅसवरती 5 मिनिटं ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर टोमॅटो पहा तेलामध्ये पूर्णपणे वितळला गेला आहे. आता या स्टेजला यामध्ये काही मसाले ऍड करू. 1/4 चमचा जिरे पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1/4 चमचा हळद पावडर ऍड केली. आता मंद गॅसवरती एक अर्धा मिनिट मसाला चांगला परतून घेतला आणि यामध्ये 2 ते 3 चमचे फ्रेश फेटलेले दही ऍड केले. तर हे दही आंबट नसावं, त्याचबरोबर एकदम फ्रेश असावं, म्हणजे ग्रेव्ही टेस्टी बनते. आता दही मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि यामध्ये कट करून घेतलेले मशरूम्स ऍड केले. आता मशरूम्स ही 1 ते 2 मिनिटं मसाल्यांमध्ये चांगले परतून घेतले आणि मशरूमला मसाल्यांचं कोटिंग किती मस्त बसलं आहे पहा. आता या मशरूममध्ये सुरुवातीला अजिबात पाणी न घालता यावरती झाकण लावायचं आणि मंद गॅसवरती 5 मिनिटं मशरूम मसाल्यांमध्ये चांगले शिजू द्यायचे. अशा पद्धतीने मसाल्यांमध्ये पाणी न घालता 5 मिनिटं मशरूम शिजवून घेतल्यामुळे मशरूमला अंगचं पाणी सुटतं आणि यामुळे मशरूममध्ये मसाल्यांची टेस्ट उतरते आणि मसाल्यांमध्ये मशरूमची टेस्ट उतरते. यामुळे मशरूम मसाला खूप मस्त टेस्टी बनतो. तर झाकण लावल्यानंतर 5 मिनिटांमध्ये मशरूम तळाला चिकटू नये म्हणून 1-2 वेळेस मी चमच्याने हलवून घेतलं होतं आणि 5 मिनिटानंतर या मशरूम मसाल्यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी ऍड केलं. थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आणि या मशरूम मसाल्याला चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये 1/4 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा भाजलेली कस्तुरी मेथी आणि 1/4 चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला ऑप्शनल आहे, नाही वापरला तरीही चालू शकतं. त्यानंतर सुरुवातीला मी जे काजू भिजत घातले होते त्याची अगदी फाईन अशी पेस्ट बनवून घेतली आणि ही पेस्टही या मशरूम मसाल्यामध्ये ऍड केली. तर या मशरूम मसाल्यामध्ये काजूची पेस्ट ऍड केल्यामुळे अगदी हॉटेल रेस्टॉरंट सारखी टेस्ट येते. आता हे सर्व परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण लावून परत एकदा मंद गॅसवरती 5 ते 7 मिनिटं मशरूम चांगले शिजवून घेतले आणि 7 मिनिटानंतर मशरूम मसाल्याला अंगचं तेल किती मस्त सुटलं आहे पहा. आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड केली आणि आपला हा अगदी रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला तयार झाला आहे.
आणि याच्या कलर आणि स्ट्रक्चरवरूनच तुमच्या लक्षात आला असेल की हा मशरूम मसाला किती मस्त टेस्टी बनला असेल ते. तर ही मशरूम मसाल्याची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका कशी बनली आहे ते. तसेच माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या, म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू, बाय.